हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कालचा व्लॉग एंड करायचा राहिलाच. तर काल रात्री आम्ही आलो आणि डिरेक्टली झोपलो बिकॉज आम्ही खूप सारं थकलो होतो. सकाळपासून आम्ही आरामच केला नव्हता. इकडे तिकडे नुसते प्लॅन चेंज करत आम्ही धावत होतो. तर मग रात्री आम्ही आलो आणि लगेच झोपलो. सो मॉर्निंग झालेली आहे. लवकरच उठलेत नेहमीसारखं की आज मंडे आहे ना, असं वाटतं की ऑफिस आहे. लवकर म्हणजे असं पण नाही एवढं लवकर, बट 8पर्यंत हे लवकर उठले, मी उशीर उठले. तर आता फ्रेश वगैरे झालेलो आहोत. नाव इट्स टाईम टू ब्रेकफास्ट. आई ग, इट्स टाईम टू ब्रेकफास्ट. आता वाजलेत हा 8:50 झालेत. मग ऊन 10 सारखं का लागतंय? दॅट्स नॉट माय फॉल्ट. सो आता आम्ही चाललोय. इवन ॲट द नाईट. सो आता आम्ही चाललो नाश्ता करायला. आय होप आजचा तरी नाश्ता बरा असेल. आय होप आजचा तरी नाश्ता, म्हणजे नाश्ता बराच असतो. माझंच जरा चालू होणार आहे काय 7:30ला चालू झाला. माझीच जरा जास्त नाटकं असतात, हे नको ते नको. बट मी आज खाणार आहे. बट असू दे, बट मी आज खाणार आहे. सो लेट्स सी काय आहे नाश्त्याला, तर आपण तिथे गेल्यावरच भेटू. थोडं बघ ठोकशील. से गुड मॉर्निंग. डोळे बघ. मी नाही, मी ऑफिसमध्ये बोलतो. आपण हॉलिडे. सॉसेजेस. तुनाचा तर ते जीव काढलाय तुम्ही. 12 बो मसो. चपाती बोलायचं का त्यांना? भाकरी. ते खाल्लं मी त्या दिवशी. काल त्या दिवशी म्हणजे टोफू पनीर वाटतं. व्हॉट इज दिस? पनीर? तुम्हाला बरं माहिती सगळं. हे एवढे सगळं कट केले त्या लोकांनी. स्प्रिंग ऑनियन मिसळ आहे वाटतं. मिसो सूप. स्प्रिंग ऑनियन नको. मिसो सूप. या मिल्क. या 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 कालचा ज्यूस मला आवडलेला. आय एम छोटा बेबी. व्हॉट यू वॉन्ट? Here is a pancake and waffles. बसला इथून बसला आला. कोण? सबको हो रही है खबर चुपके तुम्ही एक तरी सॉन्ग बोललात माझ्यासाठी अॅनिव्हर्सरीला. कॉपीराइट आहे. नाही येतं ना. एंगेजमेंट अॅनिव्हर्सरीला बोलले ना, वेडिंग अॅनिव्हर्सरीला बोलले. कॉपीराइट आहे. नाही येत. मला माहिती की तुला माहिती. बोलणार आहात की नाही? बोलतोच. ऑन कॅमेरा तुम्ही बोललात की तुम्ही बोलणार आहात? सो गाईज, फायनली वी बॅक टू दी रूम. आणि आम्ही खूप नाश्ता केला. म्हणजे आज मी मनापासून नाश्ता केला, पूर्ण प्लेट अशी खाली केली. सो रूमवरती आलोसुद्धा आणि आम्ही चेंजसुद्धा केलं. बिकॉज आम्ही आता चाललो आहे वॉटर विलावरती. आजचा आमचा स्टे वॉटर विलावर आहे.
सो बॅग वगैरे पॅक झालेले आहेत. चेकआउटचा टाईम 12 वाजता आहे आणि आत्ता वाजलेत 11:06. अजून 1 तास बाकी आहे. सो हात दुखला बोललो का? सुपर एक्सायटेड आहोत जाण्यासाठी. तर डिरेक्टली आम्ही आता तुम्हाला वॉटर विलाचा टूरच देऊ या क्लिप नंतर. सो स्टे ट्यून. आणि माझा हेअर कलर कसा आहे ते पण सांगा. माझ्या नवऱ्याने केलाय. क्या बात है, ऑलराउंडर. ओके स्टे ट्यून. ती मध्ये तिकडे घेतली. बाबू खाली चल, फोटो काढूया. ये तुझ्या धुतेवरती आहे. तर फायनली आम्ही या रूममधून चेकआउट केलेलं आहे. आमचं चेकआउट आता 12 वाजता. आम्ही कंप्लीट 12 वाजता चेकआउट केलेलं आहे. सो इट फायनली टाइम टू से गुड बाय टू दिस रूम. ब्युटिफुल नॉट रूम, इट्स अ विला. सो चला आता ज्याची आम्ही खूप असं वाट बघत होतो, एक्साइटमेंट आहे आम्हाला ज्या विलाची, त्या विलामध्ये आम्ही आता चाललेलो आहोत. सो चला तुम्हालाही दाखवते. लेट्स गो. आम्ही आमच्या बॅग्स इथेच ठेवलेल्या आहेत कारण ते नंतर आम्हाला ट्रान्सफर करणार आहेत. सो पहिले आम्ही जातो, नंतर मग आम्ही आमच्या बॅग ट्रान्सफर करून घेतो. सो लेट्स गो. रूम नंबर 200. room transfer. Thank you. सगळे गेलेत कुठे? So where are we going? मोस्ट एक्साइटिंग Excited. प्लेस. 2 days more. या सगळे गेलेत कुठे? झोपले असतील अजून काय, तांगड्या वर करून. आजी आजी पण आहे. आजी बिकनी घालून आजी. आपली आजी इथं आली असती ना, हाणली असती तिला इथं साडीवर आलं. डोक्यावर आला. ए, या काय घातलं हिने? बाबू, शांतता बघितली. हा, आमचाच गोंगाट बावरटासारखं. अरे 146 म्हणजे कुठे? अच्छा म्हणजे 100 मीटर चालू का? सो आर यू एक्साइटेड फॉर वॉटर विला? ऑब्विसली. मी तर खूप एक्सायटेड आहे. जसं की मी फोटोजमध्ये बघितला होता, हा तर तसाच होता, म्हणजे बीच विला की मी जसा फोटोमध्ये बघितला होता तसा. आता वॉटर विला पण आय होप तसंच असावं, तसंच असेल, नो डाऊट. बट He's again. Nice friends. Say hello to the YouTube. he's your friend. He commented on me yesterday. See, she's your friend. Hey, no. She's a bye-bye. हार्दिक चालेल का? बघ काय चालेल का?
चालेल का? बघ हार्दिक घेऊन येतो नाही तर. शी हॅज ऑलरेडी हर हार्दिक. दॅट कुड बी. या कुड बी. दॅट्स वाय शी केम हिअर ना. नाहीच मी माझ्या नवऱ्यासोबत राहून मी इंग्लिश बोलायला शिकले. येत होती पहिलीपासून तर माझ्यासोबत काय. म्हणजे येत होती पण मला बोलायला असं कोण नव्हतं. आता मला माझा माणूस भेटला बोलायला असं. हां गाईज आय एम फ्लॉन्टिंग माय हेअर बिकॉज आय एम इन लव्ह विथ दॅट. नवऱ्याने गेलीत ना शेवटी. थँक्यू. चला लेट्स गो. आया आया याच्यावर तुला हे करायचं आहे, शूट करायचं आहे. सो गाईज आम्ही तिथेच पार्क केलं. तुम्हाला दिसेल नाही दिसेल खूपच ऊन आहे. चला चला. दिस इज आवर विला. वॉटर विला. जाम गरम होणार आहे. पाणीचा पण स्वच्छ आहे. येऊ शकतो. हो ये इथेच किती आहेत माहिती आहे? 20 असतील. आता रूम नंबर बघ. नाही हां बरोबर. मेरी खुशी का ठिकाना ही नहीं रहा है. गेले ते ठिकाणा गेले. शार्क बघ एवढं. बेबी शार्क. बाबू बेबी शार्क नाही ते. सुरमई वाटतं. गेम पकड आणि खा. सगळीकडे सुरमई, पापलेट, कोलंबी. 155. Are you excited? बंद केलं वाटतं. Can you show them this? Wait, I will show them. वॉडका. ठेवलंय काकानी. Happy honeymoon. What is this? पसारे बघ पहिले आल्या माझ्या आता. Bye. This is so beautiful. वेळ लागल्यासारखं मला. This toilet. So big. Shower. Life jacket is here only for emergency. ढकल. This is the best part. Oh my God. बघ. किती ते सुंदर.
सो गाईज तुम्हाला वाटत असेल आम्ही ड्रिंक करतो, बट तसं नाही आहे. ॲक्च्युली त्यांनी ते आम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिलं. ते पण आम्ही आता जस्ट बघितलं. ॲक्च्युली मेन तर ह्याच्यात आहे, आम्ही जस्ट बघितलं आता. उलट आहे, सॉरी. हॅपी हनीमून. या आणि त्याच्याबरोबर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिली. हॅपी हनीमून. खाली होतं खाली होतं. काही जेवायला घेतलेलं नाही आहे आणि इवन मी आत्ता तुम्हाला दाखवलं सुद्धा नाही की जेवायला काय काय आहे. बट इथे लिटरली दर दिवशी दर टायमाला वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आहे. आणि मला आता एवढा कंटाळा आला आहे खाऊन सकाळी उठतोय खातोय, दुपारी येतो खातो. स्वतः जीवेचं ऐकलं तर तू यू कॅनॉट सर्वाइव्ह हिअर. या दॅट्स ट्रू. नुसते खातोय फिरतोय झोपतोय, बस तेवढंच करतोय. ॲक्च्युली फिरायला आलोय तर तेवढंच करायला पाहिजे. फ्रोझन चिकन, कोल्ड चिकन सॅलड. चीयर्स. एन्जॉय. टू अस. सो मी कंटाळली आहे ते खाऊन म्हणून मी आता सिम्पल खाणार आहे. संध्याकाळी बघू काय ते. एक्सलंट. चिकन भजी न बटाट्या भजी सारखी चिकन भजी यांच्याकडे. एन्जॉय. एक स्पून राईस खाऊन जा करीसाठी. मी टेस्ट नाही केली अजून, पण तू सांग करी कशी आहे. कारण का मी हे खोललं ना तेव्हा मला स्मेल मस्त आला. छान आहे. फिश करी. फिश देऊ? नाही काही देऊ नको मला आता प्लीज. तुम्हाला असं वाटत नाही की पावसाचं वातावरण झालं आहे? मी ते बघितलेलं डब आपल्या इथूनच येतो. अच्छा. सो बा काहीच पावसाचं क्लायमेट झालेलं आहे. हो हा पण एक स्टँड आहे बघ. माहिती आहे. सॉरी. आपलं सो गाईस मी आज काही जेवायला घेतलेलं नाही आहे. आईस्क्रीम, पोटॅटोचं काहीतरी आहे, टॅमॅटो, फ्रूट्स, हे पण पोटॅटोचं काहीतरी आहे आणि यांनी ते घेतलं आहे. काय खाल्लं? ग्रेप. सो गाईस आम्ही रूममध्ये चेक इन वगैरे केलं, मस्त फिरलो वगैरे आणि रूम वगैरे चेक केली. थोडासा तिथे आम्ही सगळ्यांना कॉल करून रूम वगैरे दाखवली घरी आणि त्यानंतर आम्ही लगेच जेवायला आलो. कारण आम्ही चेक इनच 12 वाजता होता आणि लगेच ॲज यू पीपल नो आता तुम्हाला माहीत पडलं असेल की 12:30च लंच असतं. सो आम्ही लगेच निघालो. तर आम्ही लगेच निघालो आणि जेवलो वगैरे छानपैकी. आणि सगळ्यात भारी गोष्ट मगाशी एवढं ऊन, अरे आपण छत्रीने बोललो त्याला. लेट्स गो बॅक. ना इट्स ओके, इट्स रेनिंग ना. मग घ्यायला पाहिजे ना येताना. अरे यार समोर येऊन चोरायला लागेल. सो बेस्ट मगाशी एवढं ऊन होतं, आम्ही एवढं वैतागलो होतो, लिटरली यायची इच्छा नव्हती इथे. बघा क्लायमेट बघा क्लायमेट बघा. मला कळणार नाही माझा क्लायमेट. आणि लिटरली आता इथे थोडा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. आणि मग आम्ही आता पटकन जातो रूमवरती, कारण आम्हाला खूप साऱ्या रील्स आणि फोटोज शूट करायचं आहे. ते तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती बघायला भेटेलच. मी माझा आमच्या दोघांचा इंस्टाग्राम ID मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन. सो हां, आणि मेन म्हणजे आम्हाला किती खर्च झाला. आम्हाला सॉरी मराठी फॉरेनमध्ये ना, त्यामुळे मराठी थोडी चुकते होत. आम्हाला किती खर्च झाला, आम्ही कसं सगळं बुकिंग वगैरे केलं.
ते सगळं जे काही आहे ते आम्ही एंड ऑफ द व्लॉग. नाही, आम्ही तसा एक वेगळा सेपरेट ब्लॉग Separate. करणार आहोत घरी. ओके. घरी गेल्यावरती घरी घरी गेल्यावरती करूया ना, ओके जेव्हा केव्हा करू, पण आम्ही जेव्हा तसा एक ब्लॉग करणार आहोत. सो तुम्हाला आयडिया येईल इन केस जर तुम्हाला इथे यायचं असेल तर. सो येस, दॅट्स इट. तर चला आता आम्ही मस्त आमचा अस टाईम हात दुखला मग 1 किलोमीटरवरती एक तर रूम. वॉटरविला 1 किलोमीटरवरती आहे रूम. सो आता आम्ही जेवायला आमचा जेवण जिरलं. टाईम एन्जॉय करतो. सो जसं काही अपडेट असेल आम्ही तुम्हाला देऊ. सो स्टे ट्यून. आणि माझा आउटफिट सो चला काय आपण आता जाऊया रूमवरती. जेवलेत तर त्यांना ताकद आली. आणि काय खातायत. मला तर असं वाटतं यांचा जन्म आय फील लाईक की मला असं वाटतं ह्यांचा जन्म इथेच झालाय. इथलं सगळं खातात. मी मगाशी बॅग आपल्या बाहेर असतील. गेट आहे वरती जाणं कठीण आहे. थांग समुद्र पण होया आंधी होया हम नहीं डरते. अच्छा अगर इथं बघ. अगर मैं हूँ तो तुम डरना मत. तो मेरे पीछे आओ. चलो. पानी देखो कितना डबल डबल हो रहा है. चल Just a second. Wow. स्ट्रगल इज रियल. पाऊस बा आपल्या इथे. आपल्या इथे पाऊस. सो गाईज इट्स नाव 5:15 आणि आम्ही आलोय. We are having English breakfast. Yes. The fries are on its way to us. इंग्लिश ब्रेकफास्ट बघा या लोकांचा. चहा फक्त त्याचं नाव त्यांनी इंग्लिश. $14 total. $14. Cheers. म्हणजे चहा आणि फ्राईज $14. इंग्लिश ब्रेकफास्ट या लोकांचा. आणि छानपैकी पाऊस पडतोय. हां गेला म्हणजे आता येईल. हां
इंग्लिश ब्रेकफास्ट. सो गाईज चालतं. फायनली बाबू हा बोल. आम्ही आलेलो आहोत रूमवरती, म्हणजे आलेलो नाही आहे, चाललो आहे. तर इथलं क्लायमेट आजचं म्हणजे आता रोजचं मला माहीत नाही, एवढे दिवस तर ऊन होतं भरमसाठ आणि आज आमचा लास्ट डे आहे. तर क्लायमेट एवढं गार वाटतंय. मी 2 दिवस तुम्हाला सांगत होती की खूप सारी गरमी आहे, लाईक 28 डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट 28 डिग्री. हां होतंच. मिनिमम 25 डिग्री मिनिमम. आज किती असू शकेल? 25. आज 25 आहे. बट मला पर्सनली गार वाटते. नाही तर एवढे 2 दिवस मला गरम व्हायचं. ह्यांचं तर काय, ह्यांना गरमच होतं, ह्यांना थंडी नाही लागत. बट मला पर्सनली गरम व्हायचं 2 दिवस 3 दिवस. बट आज मला खूप गार वाटतं आहे आणि मी विदाऊट चपलेची चालली आहे, कारण खाली सगळं गार आहे. मस्त वाटते ते बिना चपलेचं चालायला ॲक्च्युली. सो येस, आजचं हे खूप छान असं लास्ट डेचं स्टे आमचं खूप छान आहे ॲक्च्युली. सो आता आम्ही जातो रूमवरती. ॲक्च्युली व्लॉग एडिटिंग चालू आहे आणि व्लॉग अपलोडसुद्धा करायचा आहे. त्यासाठी आम्ही आता रूमवर चाललो आहे, नाही तर आम्ही डायरेक्ट रात्री येणार होतो रूमवर. बट बरं आलं आम्ही आलो, कारण आम्हाला हा व्ह्यू आम्हाला बघता नसता आला. ॲक्च्युली मोबाईलनी बघणं जेवढा आपण डोळ्यांनी काय म्हणू शकतो, फील करू शकतो हा क्लायमेट, हात दुखला चाल तेवढं रूमपर्यंत हात दुखला तेवढं मोबाईल कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत जेवढं आपण डोळ्यांनी कॅप्चर करू शकतो. सो आय होप यू अंडरस्टँड. तर चला आता मी जातो रूमवर. सो सी यू सून. माझ्या नवऱ्याचा हात दुखायला लागला. बाय बाय. नो सरकव ना काठी, तुला काय करायचंय? एवढा टाइम घेते मारायला काय परत. सो आज माझी प्लेट इटालियन प्लेट आहे, कारण मी घेतले पास्ता आणि पिझ्झा अँड मोस्ट फेवरेट व्हॅनिला आईस्क्रीम. आणि आज आमच्या साहेबांनी घेतलेलं आहे इंडियन डिश. चक्क टुना फिश नव्हतं वाटतं, सगळं इंडियन. पण चिकन टिक्का मसाला आहे ना. सो सगळं व्हेज घेतलेलं आहे आणि इंडियन डिश त्यांनी आज घेतलेली आहे. सो आता आम्ही जेवतो आणि मग सी यू लेटर.